बारी बातचीत इंडस्ट्री लोगों से पूरी पिक्चर बची है अभी प्रोमो देख। हेलो फैमिली मेंबर्स एंड वेलकम बैक टू माय खिड़ता है मेरा चेहरा खिड़ता है मेरा हाय ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो. जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल लाईक करून शेअर नाही केला असेल शेअर करून. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे बेल आयकॉनला ऑन वरती सेट करा मित्रांनो. जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे एकदम जबरदस्त व्हिडिओ वगैरे आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. तर मित्रांनो जे यूज केला म्हटलं ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तिथून जे डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता मित्रांनो. तर मित्रांनो जर तुम्हाला फ्री मध्ये मटेरियल हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करता असून आपला टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये. जर तुम्हाला जे काय स्टेटस वगैरे यूज केलं स्टेटस हवा असेल तर आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला पण भेटून जाईल मित्रांनो. जर तुम्ही अजूनही आपल्या इंस्टाग्रामला फॉलो नाही केलं तर फॉलो करून घ्या. लवकरात लवकर जे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेला आहे मित्रांनो. तिथून जे स्टेटस वगैरे डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता मित्रांनो. तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो. सर्वात अगोदर जे अशा प्रोजेक्ट लागणार जे अलर्ट मोशन आहे मित्रांनो. सर्वात अगोदर जे अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे सर्वात अगोदर जे अशा प्रोजेक्ट राईट साईडला प्रोजेक्टच्या ऑप्शन वरती क्लिक करून प्रोजेक्ट दिसून जाईल जसं की बेटमार्क आणि ओव्हरली प्रीसेट वगैरे दिलेला आहे मित्रांनो. मग आणि आपला सर्वात अगोदर बेटमार्क प्रीसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपल्या जे सर्व ग्रुप्स वगैरे फोटोज वगैरे ऑफ वगैरे करून एकदम छान असं आपण एडिट वगैरे करून दिलेला आहे मित्रांनो. मग आणि आपला जे सर्व फोटोज आहेत ना हे सर्व ग्रुप्स मध्ये फोटोज वगैरे किंवा फोटोज मध्ये रिप्लेस वगैरे करून घ्यायचे की तुमची फोटोज वगैरे रिप्लेस वगैरे करून घ्यायचे. रिप्लेस वगैरे करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणि आपला जे फर्स्टला आल्यानंतर जे प्लस आयकॉन मग आणि आपला जे बीटवर जे ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणि आपलं जे एडिट ग्रुपचं ऑप्शन दिसत आहे मित्रांनो ते सर्वात एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. एडिट ग्रुपवरती क्लिक केल्यानंतर जे मला 2 ग्रुप दिसेल मित्रांनो. 2 ग्रुपमध्ये जे फोटोज वगैरे रिप्लेस वगैरे करून घ्या. रिप्लेस वगैरे करून घेण्यासाठी मित्रांनो त्या वरचं जे इकडून राईट साईडून जे फर्स्ट 1 नंबरचा ग्रुपवरती क्लिक करायचं एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणि आपला जे अशा जे फोटोजला जे ऍड वगैरे करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणि आपलं जे प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शन मध्ये याच मित्रांनो जे अशा जे फोटो दिलेला आहे मित्रांनो आणखीन आपला तेच फोटो ऍड करून दाखवतो मित्रांनो. मग आणि आपला ते फोटो ऍड करायचं जे बीट आहे मित्रांनो जसं की 1 सेकंड 00च्या बीटला याचं मित्रांनो जे फोटोचा पुढचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर मित्रांनो जे फोटोला प्रेस करून खालच्या आपल्याला सेट करायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे फोटोचा सेट करून घेण्यासाठी मित्रांनो फोटोवरती क्लिक करायचं. मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे 3 नंबरचा ऑप्शन आहे त्याला अशा जे लहान करून घ्यायचं. फोटो वगैरे लहान करून आपल्या हिशोबाने सेट करायचं. सेट केल्यानंतर जे खालच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून मग आणखी आपला 3 डॉट वरती क्लिक करायचं. कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. जे फोटो आहे या फोटोला डिलीट करून घ्यायचं. डिलीट केल्यानंतर मित्रांनो जेव्हा फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर एकदम छान असं जे इफेक्ट्स पण वगैरे ऍड वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो ग्रुप नंबर 2च्या ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणखी आपला जे एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणखी आपला इथं पण असं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शन मध्ये याच मित्रांनो जे तुमची जे फोटो दिलेला मित्रांनो तुमचे अशा प्रोजेक्ट फोटोला ऍड करायचा. ऍड केल्यानंतर जे बीटला याच मित्रांनो जे फोटोचा पुढचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर मित्रांनो जे फोटो मित्रांनो त्या फोटोजला प्रेस करून खालच्या आपल्याला सेट करायचं. सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करून मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून मग आणि आपल्या जे अशा जे 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे अशा प्रकारे लहान करून घ्यायचे. फोटोजला अशा प्रकारे लहान वगैरे करून घ्यायचं. अशा प्रकारे लहान करून सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे खालच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. जे खालची फोटो आहे त्याला डिलीट करून घ्यायचे. डिलीट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर एकदम छान असं जे फोटोजला इफेक्ट्स वगैरे पण ऍड वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. अशा प्रकारे बॅक वगैरे आल्यानंतर एकदम छान जे फोटो वगैरे पण सेट झालेले अशा प्रकारे दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपला जे ग्रुपला ऑफ करून घ्यायचं मित्रांनो. ऑफ केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे पुढचे 3 फोटो दिसून जातील मित्रांनो. मग आणि आपला जे 3 फोटोज ना अशा प्रकारे ऑन करून घ्यायचं. ऑन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला सर्वात जे फोटोवर जे मोबाईल वगैरे लॅग मारत असेल तर मग आणि आपला त्या पिंजला पण अशा प्रकारे ऑफ करून घ्यायचं. ऑफ केल्यानंतर मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून कलर अँड
फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या जे तुमची फोटो दिलेला मित्र अशा प्रकारे त्या फोटोला सर्वात वर जे असं सिलेक्ट करायचं वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या सेकंड फोटोवरती क्लिक करून कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणखी आपला म्हणजे आणखी आपला सेकंड फोटोवरती क्लिक करून असं कलर वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं. आणखी आपल्या जे थर्ड फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. आणखी आपला कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं फोटोला असं सिलेक्ट करायचं वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं. ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला पुढे पण दोन फोटो दिसून जातील मित्रांनो. त्या फोटोला आपण अशा प्रकारे ऑन करून घ्यायचं. ऑन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला सर्वात वरच्या फोटोवरती क्लिक करायचं कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या जे तुमच्या आवडीचे फोटो मित्रांनो अशा प्रकारे त्या फोटोला अशा प्रकारे सिलेक्ट करायचं वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या जे खालच्या फोटोवरती क्लिक करून कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. जे आता जे ऍड केले फोटो आहे मित्रांनो अशा प्रकारे त्याच फोटोला सिलेक्ट करायचं. मग आपल्या वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं. एक फोटोला असं ऍड वगैरे करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपलं जे पेन आहे त्या पेनला ऑफ करून घ्यायचं. ऑफ केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला पुढे ग्रुप दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपला थोडंफार ग्रुपला सोडायचं मित्रांनो. ज्या पुढची ग्रुप आहे मित्रांनो त्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या जे असं फर्स्टला यायचं मित्रांनो प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. जे का तुमचे असे प्रोजेक्ट फोटो दिलेला मित्रांनो त्या फोटोजला ऍड करायचं. ऍड केल्यानंतर वर थ्री डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन यावरती क्लिक करून फुल स्क्रीनवर सेट करून. जर आणखी आपण फुल स्क्रीनवर सेट करायचं असेल तर दोन बटन हिशोबाने आपल्या हिशोबाने फुल स्क्रीनवर सेट करून घ्यायचं मित्रांनो. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जिथं पण आपले बीट आहे मित्रांनो ब्लू लेअर तिथपर्यंत ठेवायचं मित्रांनो. जे पुढचा पडा फोटोचा त्याला कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर जे फोटोजला प्रेस करून खालच्या आपला सेट करायचं. सेट केल्यानंतर जे खालच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. जे खालचे फोटो आहे त्याला डिलीट करून घ्यायचं. डिलीट केल्यानंतर मित्रांनो जे फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर एकदम छान असं जे का फोटोजला इफेक्ट्स वगैरे पण ऍड वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे अशा प्रकारे एकदम छान असे ग्रुप वगैरे पण ऍड वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो. त्या फोटोजला पण ऑफ करून घ्यायचं मित्रांनो. ऑफ केल्यानंतर मित्रांनो जे अशा प्रकारे आणखी आपल्या जे तीन ग्रुप दिसतील मित्रांनो. तिन्ही ग्रुप्समध्ये फोटोज वगैरे रिप्लेस वगैरे करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणखी आपल्या जे फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचे. फोटो दिला मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. जे का तुमचे फोटो दिलेला अशा प्रकारे त्या फोटोजला सिलेक्ट करायचं. मग आपल्या वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं. ऍड केल्यानंतर मित्रांनो एकदम छान असे फोटोजला वगैरे ऍड वगैरे झाले दिसून झाले मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो जे आणखी आपला जे सेकंड ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. फोटोवरती क्लिक करून कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणखी आपला जे आणखी आपला असं तुमच्या आवडीचे फोटो त्या फोटो सिलेक्ट करायचं. वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं. ऍड केल्यानंतर जर तुम्हाला फोटोजला असं लहान करायचं असेल तर फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणखी आपला असं थोडंफार अशा प्रकारे स्क्रीनवर क्लिक करून अशा प्रकारे लहान मोठी करून घेऊ शकता मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर जे खालचं ग्रुप आहे मित्रांनो ते सेम स्टेपमध्ये तुम्ही पण ऍडिट वगैरे काय रिप्लेस वगैरे करून घ्या मित्रांनो. रिप्लेस वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे का फर्स्टला यायचं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. अशा प्रकारे ते व्हिडिओ दिलेला मित्रांनो. सर्वात अगोदर त्या व्हिडिओला ऍड करायचं मित्रांनो. ऍड केल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं. वर थ्री डॉटवरती क्लिक करून जे खालून सेकंड नंबरचं एक्स्ट्रा ऑडिओचं ऑप्शन आहे मित्रांनो त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणखी आपलं जे खालचं लोगोचं व्हिडिओ आहे त्या लोगोच्या व्हिडिओला डिलीट करायचं. डिलीट केल्यानंतर एकदम छान असं जे का सॉन्ग वगैरे पण ऍड वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपल्या जे व्हिडिओजमध्ये ओव्हरलेस वगैरे ऍड वगैरे करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणखी आपला जे ओव्हरले प्रेसेट आहे मित्रांनो अशा प्रकारे त्या प्रेसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो असं प्रकारे ग्रुप वन दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपल्या जे ओव्हरले प्रेसेटवरती क्लिक करायचं मित्रांनो. जे का लेअरवरती ग्रुप लेअरवरती क्लिक करायचं. डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं. कॉपी लेअर केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला असं बीट मार्केटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे फर्स्टलाच राहायचं मित्रांनो. मग आणखी आपला अशा प्रकारे डब्बा दिसून जातो. डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं. पेस्ट लेअर केल्यानंतर एकदम छान असं का ओव्हरले पण ऍड वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपला त्या ओव्हरले ग्रुपवरती क्लिक करायचं. वर थ्री डॉटवरती क्लिक करून जे का अनग्रुप नावाचं ऑप्शन आहे मित्रांनो त्या अनग्रुपवरती क्लिक करायचं. केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला एकदम छान असं जे ओव्हरलेस पण ऍड वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपला जे असं ग्रुप लेअर्स वगैरे फोटो लेअर्स वगैरे आहेत मित्रांनो हे सर्व फोटोज लेअर्सला ग्रुप्स लेअरला असं ऑन वगैरे करून घ्यायचं. थोडंफार आपला मोबाईल वगैरे लॅग मारत आहे त्यामुळे आपण एकच ग्रुप करून दाखवलेला आहे मित्रांनो. मग आणि आपल्या ऑन वगैरे ऑन ऑफ करून घ्यायचे. खालचं लोगो आहे मित्रांनो अशा प्रकारे त्या लोगोला डिलीट करून घ्यायचं. डिलीट केल्यानंतर एकदम छान अशा पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो. आणि आपला जे व्हिडिओ वगैरे बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो. मग आणखी आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणखी आपल्या जगावर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. जय